शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला डोकेदुखी योजना होय असं सद्यस्थितीत म्हणायला काही हरकत नाही, कारण प्रत्येक शेतकरी हा सोलार योजनेमध्ये कोण्या ना कोण्या कारणाने परेशान आहे. काही शेतकरी वेंडर नाहीत म्हणून परेशान आहेत, काही शेतकरी वेंडरची निवड करून ते पंप बसवत म्हणून परेशान आहे, आणि काही शेतकरी जे काही आहेत ते त्यांच्याकडं सोलार पंप बसलेच त्यांना व्यवस्थित मटेरियल मिळालं नाही, व्यवस्थित सर्व्हिस मिळत नाही. त्यामुळे सर्व जे काही आहेत ते शेतकरी या ठिकाणावर परेशान आहेत. त्यामुळेच आपल्याला मागेल त्याला सोलार योजना न म्हणता ही मागेल त्याला डोकेदुखी योजना म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. याच अशा एका विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. ती म्हणजेच आपण ज्यावेळेस आता सोलारचे अर्ज भरलेत, पैसे भरलेत, वेंडर सुद्धा सिलेक्शन केलात, या सगळ्या गोष्टीसाठी जवळपास आपला 4-6 महिन्याचा कालावधी उलटून गेला. त्यामध्ये आता जे काही आहे ते आपल्या वर्क ऑर्डर येऊन कोणाचे 1 महिना झाला, कोणाचे 2 महिने झाले, कोणाचे 3 महिने झाले, कोणाचे 4 महिने झाले, परंतु अद्याप पंप इन्स्टॉलेशन करण्याचं कंपनीही नाव घेत नाही आणि शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची कुठेही तक्रार करण्याची सुविधा त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही आणि कंपनी कोणाचंही ऐकायला त्या ठिकाणावर तयार राहिलेली. लोकल कंपनीच्या प्रतिनिधींना कॉल केल्याच्या नंतर ती शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त उडवाउडीची उत्तरं देतात. हो, पंप आज बसवू, उद्या बसवू, 4 दिवसाला बसवू, 8 दिवसाला बसवू, अशाच पद्धतीचं त्यांच्याकडून शेतकऱ्याला जे काही उत्तर मिळतं. काही प्रतिनिधींनी, काही एजंट लोकांनी शेतकऱ्याचे नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, तर काही शेतकऱ्याच्या मोबाईलला उत्तर देण्याचं त्यांनी सोडून दिलेलं आहे, कॉलच उचलत नाहीत. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आता ग्राउंड लेवलला चालले आहेत. आता आम्हाला जे आहे ते आमच्या कमेंटमध्ये जे असोत किंवा मग व्हॉट्सअप ग्रुपला असोत की भरपूर शेतकऱ्याचे अशा काही आम्हाला मेसेज येत आहेत की आमची वर्क ऑर्डर निघून 2 महिने झाले, 4 महिने झाले, परंतु अद्याप आमचा पंप इन्स्टॉल केला नाही आणि कंपनी जी आहे ते कोणत्याही प्रकारची माहिती आणि कोणत्याही प्रकारची सर्व्हिस आम्हाला त्या ठिकाणावर देत नाही. कंपनीला विचारले असता आम्हाला कोणत्याही समाधानकारक उत्तर हे कंपनीकडून मिळत नाही. मग अशा वेळेस नेमकं शेतकऱ्यांनी काय करावं आणि याची तक्रार, याची दाद कुठं मागावं हे कुणालाच समजायला मार्ग नाही. कारण जे मागेल त्याला सोलार योजनेचं जे पोर्टल तयार केलेलं आहे त्याच्यावर एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. त्या टोल फ्री नंबरवर जर कॉल केला असता त्या जे काही कर्मचारी आहेत, जे कॉल सेंटरला बसलेले कर्मचारी आहेत, त्याला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी माहिती नाही. तो आपला फक्त MTID त्या ठिकाणावर विचारून घेतो. आपलं जे ऑनलाईनला डिटेल दिसतं तेवढं डिटेल शेतकऱ्याला सांगतो आणि हो लवकरच काम होईल म्हणून हे त्यांना शेतकऱ्याला सांगितलं जातं. बाकी त्याला या सर्व्हिसबद्दल, या योजनेबद्दल कोणत्याही प्रकारची नॉलेज त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये. ते फक्त शेतकऱ्याची जेवढी ऑनलाईनला माहिती दिसते तेवढंच त्या ठिकाणी विचारतात. आता बऱ्याचशा शेतकऱ्याचं जॉईंट सर्व्हे रिजेक्ट होण्याचे पण कारण आहेत. आता त्या लाईनमॅनला पैसे दिले नाही म्हणून किंवा मग आणखीन काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असले तर ते सरळ त्यांचे काही आहेत ते जॉईंट सर्व्हे रिजेक्ट केले जातात. आणखीनही त्याच्यामध्ये भरपूर असे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांनी 2-2, 4-4 महिने झाले पैसे भरून त्यांना आणखीन वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलेलं नाही. त्या ठिकाणी त्याचे कारण असे आहेत, प्राथमिक कारण जर बघायला गेले तर त्या एजंट लोकांना त्यांनी पैसे दिले नाहीत. असे बऱ्याचशा ठिकाणाहून आम्हाला त्या शेतकऱ्याचे कॉल आले, शेतकऱ्याचे मेसेज आलेत की बाबा आम्ही याला पहिले यांनी पैसे मागितले होते हे ऑप्शन आणून देण्याकरता, आणि आता जे काही आहे ते त्या ठिकाणी आम्हाला पैसे भरून आमचा फॉर्म तसाच सबमिट झालेला आहे, आम्हाला कोणत्याही प्रकारच्या पुढील प्रोसेससाठी आमचा फॉर्म गेला नाही. हे आम्हाला शेतकऱ्याच्या माध्यमातून कळलं, पण प्रशासनाच्या माध्यमातून नेमकं याच्यावर काय आहे की हे फॉर्म कशामुळं त्रुटीमध्ये आहेत की मग याला पैसे दिले नाहीत म्हणूनच हे फॉर्म असे राहिलेत का काय आहेत हे सुद्धा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजेत. आणि शेतकऱ्याला जे आहे ते पुढील प्रोसेस साठी ते फॉर्म जे आहे ते तुम्ही समोर टाकायला पाहिजेत. आता याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जे आहे ते आता वेंडर नाहीत. वेंडर हळूहळू 1-1, 2-2 ऍड होत आहेत, ते होतीलच. पण ज्या शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केली, ज्यांना वर्क ऑर्डर आल्या, त्यांचे पंप बसत नाहीत, मग या शेतकऱ्यांनी तक्रार नेमक्या करायच्या कुठं? या तक्रारसाठी काही मेल ID दिलेले आहेत प्रशासनानं. महाडिस्कॉमचे मेल ID आहेत, ते मेल ID वर जर मेल केला तर कोणत्याही प्रकारचा त्यांना रिप्लाय येत नाही आणि ते सांगतात की फक्त आणि फक्त इथेच कंप्लेन करा. हे बघा मित्रांनो, या कंप्लेन करून म्हणजे शक्यतो तर आपल्याला त्या ठिकाणी दाद मिळेलच असा भरोसा नाही, असा विश्वास त्या ठिकाणी नाही. परंतु आपलं जे आहे ते आपलं जे आहे ते कंप्लेन करणं हे कर्तव्य आहे, हे गरजेचं आहे. कारण भविष्यात जर तुमचे पंप भरपूर दिवस जर उलटून गेले आणि तुम्ही जर कोणत्याही प्रकारची कंप्लेंट केली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढील प्रोसेससाठी अडचण निर्माण होऊ शकते. यदा कदाचित कंपनी जर बदलायची असेल तर त्या ठिकाणावर तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकतात. त्यामुळं तुम्ही कंप्लेंट करताना संबंधित कंपनीचा मेल ID, ती आता मेल ID कसा शोधायचा तर तुम्ही गुगलवर सरळ त्या कंपनीचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर त्या कंपनीची, प्रत्येक कंपनीची वेबसाईट तिथे बनलेली आहे, त्यावरनं
तुम्ही ते मेल ID घेऊ शकता, त्या कंपनीला CC मध्ये ठेवा किंवा मग 2 मध्ये मेलमध्ये टाका. एक CM चा मेल ID, त्या मेल मी कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मेल ID देईल, त्या सुद्धा मेल ID तुम्ही त्यामध्ये मेन्शन करा. आणि महाडिस्कॉमचा जो मेल ID आहे आपला MTA मागेल त्याला सोलार योजनेचा, त्या मेलवर जे काही आपली वर्क ऑर्डर असो किंवा मग आपलं जो काही प्रॉब्लेम असो तो त्या मेलवर त्यांना शेअर करून द्या. बघा रिप्लाय जर आला तुम्हाला तर योग्यच आहे, ओकेच आहे. शक्यतो त्या ठिकाणी महाडिस्कॉम कडून तर कोणत्याही प्रकारचा रिप्लाय तुम्हाला येत नाही. हा मात्र एक आणखीन त्यामध्ये आहे, मुख्यमंत्र्याच्या मेलवरून तुम्हाला 100% 2 ते 3 दिवसामध्ये त्यामध्ये रिप्लाय येतो आणि संबंधित विभागाकडे तुमची जी काही केस आहे ती पाठवली गेली आहे अशा पद्धतीत तुम्हाला सांगितलं जातं. म्हणजेच त्यामध्ये काय होणार आहे की त्या कंपनीचा ज्यावेळेस मेल आपला CC मध्ये असणार आहे त्या कंपनीला सुद्धा समजणार आहे की शेतकरी हा समोर तक्रार करतोय, म्हणजेच तुमच्या जो काही पंप बसण्याची आहे तर लवकरात लवकर दखल ही कंपनी घेऊ शकते. त्यामुळं अशा पद्धतीत कंप्लेन आपण त्या ठिकाणी रजिस्टर करायची आहे. महाडिस्कॉमला कितीही मेल केले, 1000 मेल केले, कंपनीला मेल केले तर त्या ठिकाणी तुमचं काहीही होणार नाही. याच पद्धतीने जर तुम्हाला न्याय मिळू शकेल तर अशाच पद्धतीत तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लेन करायची आहे, कंप्लेन टाकायची आहे. तर कंप्लेनचा जर फॉर्मॅट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला पर्सनल त्या ठिकाणी मेसेज करा. मी तुम्हाला जो काय आहे तो त्याचा फॉर्मॅट जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅट देणार आहे आणि त्या मेलमध्ये तुमची वर्क ऑर्डर, संबंधित कंपनीचं नाव स्पष्ट मेन्शन करा आणि जे काही आहे ते 3 मेल ID दिले आहेत त्या मेल ID मध्ये तुम्ही त्याला ट्रान्सफर करून द्या, पाठवून द्या. म्हणजेच जे काय आहे ते तुमचं जे कंप्लेन ही प्रोसेसमध्ये राहील. यदा कदाचित जर पुढं कंपनीनं जास्त दिवस लावले तर कंपनी तुम्हाला बदलता येऊ शकते. पोर्टलवर हे ऑप्शन नक्कीच अवेलेबल होणार आहे, कारण त्या ठिकाणी 60 दिवसाच्या आत जर तुमचा पंप नाही बसला तर त्यामध्ये आता अशा पद्धतीत करण्यात आलेलं आहे की त्या कंपनीला शेतकऱ्याला 500 रुपये पर डे असा दंड द्यावा लागणार आहे किंवा मग तुम्हाला त्या ठिकाणाहून तुम्ही कंपनी चेंजेस करू शकता. अशाच पद्धती जी आहे ही थोडक्यात माहिती होती. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.